ही निवडणूक आहे भाजपा विरुद्ध या देशाचं संविधान, ही निवडणूक आहे भाजपा विरुद्ध या देशाची लोकशाही, भाजपा विरुद्ध या देशाची धर्मनिरपेक्षता. आणि म्हणून आम्हाला जगायचं असेल, आमच्या मुलाबाळांना जगवायचं असेल, म्हातारा खोताऱ्यांना जगायचं असेल, इथला आदिवासी जगला असा पाहिजे असेल, इथला बौद्ध जगला असा पाहिजे असेल, जर तुम्हाला इथला कुणबी, धाडबी, मांग, महार, गोंड, गोवारी, चांबार आणि प्रामुख्याने इथला खूप मोठा वर्ग म्हणजे ओबीसी हा जर जगला पाहिजे असं वाटत असेल आणि भविष्यात पुन्हा आपल्या या पंजाला, आपल्या अंगठ्याला किंमत राहिली पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्हाला खरी लढाई आत्ता 2 दिवसानंतर लढायची आहे. आणि म्हणून तुम्हाला मी कधीच म्हणणार नाही की आमचा पंजा आहे उभा, पंजाला मत द्या, आमचे किरसान साहेब आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, कोणाला मत द्या हे सांगणारे मी कोण? कारण तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशाच्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. तुम्हाला विचार क्षमता आहे, तुम्ही विचार करू शकता. आणि म्हणून तुम्ही जर आहे, तुम्हाला जर वाटत असेल की देश आधी पारतंत्र्यात होता, इंग्रजांकडनं तो स्वतंत्र झाला आणि आता तो पारतंत्र्यात आहे आमच्याच माणसाच्या, आणि म्हणून याला स्वतंत्र करण्याची आता खरी वेळ आलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, असं जर झालं नाही तर या देशात धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था राहणार नाही, धर्मनिष्ठ शासन व्यवस्था राहील, एका धर्माचा राज या देशावर राहील, सत्ता राहील, हिटलरशाही या देशात येईल, आमच्या गांडीच्या मागं राहील, झाडून तोंडाच्या पुढे राहील ढोबरं पेशवाई कुठेतरी येईल अस्तित्वात. आणि म्हणून ही लढाई नाही, म्हणून हे इलेक्शन नाही आहे, ही लढाई आहे. ही जीवन जगण्याची एक स्वप्न तुम्ही जे बघितले आहे खूप दिवसापासनं, ते जगायचं जर असेल तर तुम्हाला प्रत्येक माणसाला, इथल्या प्रत्येक सुजाण नागरिकाला या देशाचं भविष्य आणि ह्या देशाची लोकशाही जर अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला 19 तारखेला जाऊन एका योग्य आणि सक्षम माणसाला खासदार बनवायचं आहे. तेव्हा मी माझ्या शब्दांना इथेच विराम देते, सगळ्यांना नमस्कार करते, सगळ्यांना जय भीम, जय सेवा. आज आपण मला हा मान आणि बहुमान दिला. निश्चितच आपण सगळेजण 19 तारखेला योग्य माणसाला निवडूया. थँक्यू सो मच.